हाय एव्हरीवन, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मागच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की डुबुलाना थोडा व्हायरल झालेला आहे म्हणून, आणि सध्या जिकडे तिकडे तो व्हायरल सुरू होता। तर ना त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की 3-4 दिवस अजिबात त्याला बाहेर काढायचं। सो त्या सगळ्या गोष्टी मी फॉलो केलेल्या होत्या आणि आता डुगूची तब्येत सुद्धा बरी आहे। 3-4 दिवसापासून त्याला असं कोंडल्यासारखं वाटत होतं, त्याच्यामुळे ना आम्ही असं सहजच त्याला की फ्रेश वाटेल म्हणून बाहेर फिरायला आणलेलं होतं। आणि त्याला विचारलं की तुला काही खायचं आहे का म्हणून, तर त्यांनी सहज म्हटलं की मला पिझ्झा खायचा आहे म्हणून। सहज आता त्याला आम्ही जास्त जंक फूड देत नाही, एखाद्या वेळेस दिलं तर काही फरकही पडत नाही। आणि डुगूच्या तोंडाची चव सुद्धा ना चेंज झालेली होती, त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ द्या, एखाद्या वेळेस दिलं तर काहीच फरक पडत नाही। त्यानंतर पिझ्झा वगैरे खाल्लो आणि नंतर ना मग मला मंचुरियन ग्रेव्ही खायची होती। सो मंचुरियन ग्रेव्ही खाल्ली आणि त्यानंतर ना मग आम्ही आलेलो होतो मामाच्या घरी। तर इथे सगळ्या बहिणींची ना ओवाळणीचा कार्यक्रम सुरू होता। त्यानंतर सगळ्यात मोठे भाऊ म्हणजे कार्तिक पडतात, तर त्याच्यामुळे ना कार्तिकच्या मावशीच्या मुलींनी सुद्धा ईश्वरी गौरींनी कार्तिकला ओवाळलं आणि त्यानंतर मस्त असं ओवाळणीचा कार्यक्रम झाला। सगळ्यांच्या इथे गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि बऱ्यापैकी सगळी फॅमिली मिळाली की खूप भारीच वाटते, नाही का। ही आहे माझे सासरकडली फॅमिली आणि त्यानंतर ना ह्या आहेत प्रतीक्षा, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि नंतर मग इथे झालं फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरू आणि एवढे फटाके फोडलेत की कायच सांगू तुम्हाला, खूप भारी वाटलं। एकदम असं वाटत होतं की दिवाळी झाली घरामध्ये। आणि जेव्हा कधी आपली पूर्ण फॅमिली कंप्लीट होते तर तेव्हा किती मस्त असं ना आनंदाचं वातावरण असतं, हो की नाही। मी जेव्हा माझ्या माहेरी गेली होती तर तेव्हा सुद्धा इतका भारी म्हणजे आनंदाचा वातावरण होता की खूपच मस्त। जेव्हा आपल्या मुलं सगळे घरी येतात तेव्हा खरंच खूप भारी वाटते, एकदम फॅमिली कंप्लीट होऊन जाते ना। जो आनंदाचा वातावरण असतो ना तो एक वेगळ्याच लेवलवरती जातो आणि मस्त असे ना आपले जे मेमोरीज खूप छान अशा तयार होऊन जातात। त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून सुद्धा मस्त अशी फुलझडी वगैरे पेटवली आणि त्यानंतर मग निघालो सगळ्यांना टाटा बाय बाय करून घरी जाण्यासाठी। चलो इथेच व्हिडिओचा शेवट करते।